3 मार्च रोजी होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण सोबत आहे. शास्त्रानुसार ग्रहण काळात केलेले जप, ध्यान, दान आणि सत्कर्म यांचे असंख्य पटीने, लाख पटीने आपल्याला फळ प्राप्त होते. गंगाजळ जवळ ठेवून जर जप केला तर पुण्य अधिक वाढते. या दिवशी काय करावे? भगवंताच्या नावाचा जितका जप शक्य होईल तितका आपण जप करू शकतो. जसं वैष्णव हरे कृष्ण महामंत्र, कृष्णाय वासुदेवाय या मंत्राचा जप करतात. श्रद्धेनुसार आपल्या वैदिक देवतेचा मंत्र आपण जप करू शकतो. ग्रहण सुरू होताच गोसेवा किंवा दानाची रक्कम आपण बाजूला ठेवू शकतो आणि कालांतराने तिला आपण दान करू शकतो. पवित्र तीर्थ आणि नद्यांचे स्मरण करून जर आपण एखादं दान केलं किंवा तप केलं तर त्याचं पुण्य अधिक प्राप्त होते. पितरांसाठी तर्पण करण्यासाठी उत्तम काळ आहे. पाणी आणि काळे तीळ आपण पितरांना ह्या काळात अर्पण करू शकतो. काय करू नये? भोजन करू नये, झोपू नये, नवीन कुठलंही शुभ कार्य ह्या दिवशी आपण करत नाही. पाने फुले तोडू नयेत, कपडे किंवा केस आपण धुवू नयेत. ग्रहण काळात बाहेर जाणे कटाक्षाने टाळायचे असते. मैथून आणि अनावश्यक कृती ह्या वेळेला टाळतात. गर्भवती स्त्रियांनी ह्या काळात जितकं शक्य होईल घरातच राहणे योग्य असते. ह्या काळात सुतकाचे काही नियम आहेत. ग्रहणाच्या 9 तास आधी सुतक सुरू होतो. पूजा आधी पूर्ण करून मंदिर झाकून ठेवावे. अन्न व पाण्यात काळे तीळ असो, तुळशीपत्र असो किंवा कुशगवत ठेवून त्याला आपण पवित्र ठेवू शकतो. लहान मुले आणि वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याच्यात सूट आहे. महत्त्वाचं विसरू नका, ग्रहणापूर्वीही स्नान करायचं असतं आणि ग्रहण संपल्यानंतर वस्त्र धुवून निश्चित आपल्याला स्नान करणं आहे. तर ग्रहणाला घाबरण्याची गरज नाही. उलट हा आध्यात्मिक प्रगती करण्याची दिव्य संधी आपल्याला लाभलेली आहे. हरे कृष्ण.